अहिल्यानगर शहरात पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। वृत्तवाहिनीचे पत्रकार सुशील थोरात आणि त्यांचा मुलगा सार्थक यांच्यावर रोडवरील HDFC बँकेसमोर कारला धक्का लागण्याच्या किरकोळ कारणावरून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र यामागे थोरात यांनी केलेल्या कथित अवैध व्यवसायांच्या वृत्तांकनाचा संबंध असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे। हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासावी आणि कायदेशीर निकष पूर्ण होत असल्यास मकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांनी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे यांच्याकडे केली आहे। पत्रकारांवरील हल्ले थांबवून निर्भीड पत्रकारितेचे संरक्षण करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे। काल शुक्रवारी सायंकाळी सावेडीमध्ये जीवघेणा हल्ला झाला। या हल्ल्याची पार्श्वभूमी ही हल्ला करणारे गुन्हेगार आहेत आणि त्या गुन्हेगारांची पार्श्वभूमी अवैध धंद्याची आहे। त्या अवैध धंद्याची बातमी सुशील थोरात यांनी एकदा पाठीमागे प्रसिद्ध केली होती आणि त्याचा राग या हल्लेखोराच्या मनामध्ये होता। तेव्हापासून ते सुशील थोरात आपल्याला पुढं सापडत आहेत हे शोधत होते आणि कारला छोटासा डॅश लागला हे कारण त्यांनी शोधलं आणि त्याच कारणातून सुशील थोरात यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला। मध्यस्थी जर सोडासोडी करायला आले नसते तर कदाचित सुशील थोरातचा जीवही गेला असता। मात्र सुदैवानं सुशील थोरात या हल्ल्यातून बचावले। आम्ही अहिल्यानगर जिल्हा पत्रकार संघ, अहिल्यानगर शहर पत्रकार संघ आणि सर्वच पत्रकार संघटनांचे सदस्य आता SP साहेबांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं। ह्या हल्लेखोरांची पार्श्वभूमी तपासावी, त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत यापूर्वी, या गुन्हेगारावरती मकोकाची कारवाई करावी आणि पत्रकार संरक्षण अधिनियमांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे। हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी आणि हल्लेखोर जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत सुशील थोरात यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी आम्ही त्यांना केली आहे। पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे, पण जोपर्यंत गुन्हेगार अटक होत नाही तोपर्यंत पत्रकार संघटनेचा पाठपुरावा सुरूच राहील। अहिल्यानगरचे ज्येष्ठ पत्रकार सुशील थोरात यांच्यावरती जो काय काल हल्ला केलेला आहे त्याचा प्रथमतः निषेध करतो। अशा प्रकारे सुशील थोरात यांनी यापूर्वी बिंगोच्या विरोधामध्ये काही बातम्या केल्या होत्या, त्याची मालिका केली होती। त्या अनुषंगाने राग धरून काल जेव्हा मुलासोबत ते बाहेर गेले असता त्यांच्यावर अचानक हल्ला केलेला आहे। त्यातून ते जखमी आलेले आहे, त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याचं निवेदन देण्यासाठी आम्ही पोलिसांकडे आलो होतो। त्या आरोपींची पार्श्वभूमी पाहता ते सराईत गुन्हेगार आहे असं समजलेलं आहे। आपण पोलिसांना हीच विनंती केलेली आहे की यांच्यावरती जे काय सुशील थोरात यांची FIR घेऊन त्याचे जबाब घेऊन त्यांच्यावरती मोकांतरित कारवाई करावी, कारण तशी परिस्थिती आहे नगर जिल्ह्यामध्ये। कारण ज्या प्रकारे हल्ले होत आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, अशा लोकांचा हल्ले होत राहिले तर येणाऱ्या काळामध्ये इतर लोक जे आहेत पत्रकार त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे वेळेच पोलिसांनी कारवाई करावी आणि जे काही सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर मोकांतर्गत सुद्धा हे प्रस्ताव पाठवा आणि त्याचा प्रेस क्लब म्हणून आम्ही सोबत पाठपुरावा करू।